नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या महत्वाच्या टॉपिकला. याचं नाव आहे क्रियापद. क्रियापद हा व्याकरणाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. म्हणून क्रियापदाचं दुसरं नाव मुख्य पद असं आहे. पद म्हणजे काय तर शब्द. कोणता शब्द? मुख्य शब्द. क्रियापदाला मुख्य पद असं म्हणतात. का म्हणतात? कारण क्रियापद हा वाक्याचा आत्मा असतो. यालाच संस्कृतमध्ये आख्यात असं म्हणत असतात. आता क्रियापदाला मुख्य पद का बरं म्हणतात मित्रांनो? कारण क्रियापद या घटकावर जरी सरळ सरळ प्रश्न परीक्षेत असला काय नसला काय, पण याच्यावर महत्वाचा टॉपिक प्रयोग ओळखा हा टॉपिक क्रियापद समजल्यावरच कळत असतो. त्यानंतर काळ ओळखा हा टॉपिक क्रियापद समजला तरच कळतो. क्रियापदावरून वाक्याला कोणता अर्थ लाभला हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला एकदा क्रियापद समजून घ्यावे लागतं. या सगळ्या दृष्टिकोनातनं क्रियापद खूप महत्वाचा घटक आहे. आणि किती काही महत्वाचा असला तरी अगदी सोप्या पद्धतीत काही क्षणांमध्ये आपण क्रियापद हा टॉपिक क्लिअर करणार आहे. क्रियापद कशाला म्हणतात याची कन्सेप्ट एकदा लिहून घेऊ. काय कन्सेप्ट आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणत असतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. आणि या क्रियापदातील जे काही मूळ रूप असतं त्याला धातू असं म्हणतात. मग धातू कशाला म्हणतात तर क्रियापदाच्या मूळ रूपाला, क्रियापदाचे जे काही मूळ रूप असतं त्याला धातू असं म्हणतात. क्रियापदाचं जे काही मूळ रूप आहे त्याला धातू असं म्हणतात. उदाहरणार्थ बसतो हे झालं क्रियापद. या क्रियापदाचं मूळ रूप काय? याच्यात कोणती कृती सांगितलेली? बसण्याची. मग बस झाला धातू. लिहितेचं मूळ रूप काय? लिही. करणारचं मूळ रूप काय? कर. यासारखं. मग जातोचं जा, येतोचं ये, आलाचं पण एच आहे. यासारखं याच्यात कोणती कृती सांगितली त्या कृतीला क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं म्हणत असतात. आणि या धातूलाच प्रत्यय लागून क्रिया अपुरी किंवा अपूर्ण दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित असं म्हणत असतात. एकदा हे समजलं मित्रांनो, एकदा आपला बेस पक्का झाला तर आपण क्रियापदाचे प्रकार अगदी शॉर्टकट मध्ये समजून घेणार. धातू साधित कशाला म्हणतात तर धातू साधितचं दुसरं नाव असतं कृदंत. कशाला म्हणतात हे तर क्रिया अपुरी दाखवतो. क्रियापदाच्या याला धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी किंवा अपूर्ण, धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी किंवा अपूर्ण दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित किंवा कृदंत असे म्हणत असतात. आता आपल्याला क्रियापदांच्या प्रकारांकडे वळायचे. हे रनिंग नोट्स लिहित चला. आणि आता प्रकारांचा विचार करू. क्रियापदाचे मुख्य दोनच प्रकार पडतात मित्रांनो. कोणकोणते? सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात? वाक्यामध्ये कर्म असतं, कर्म असते. अकर्मक क्रियापद कर्म नसते. पण मग आता कर्म आहे की नाही हे शोधण्यासाठी कर्म कशाला म्हणतात एकदा हे समजून घ्या. आणि हे समजण्यासाठी आपण कर्ता व कर्म ओळखा हा व्हिडिओ यापूर्वी टाकलेला आहे. बऱ्याच जणांच्या खूप चांगले कमेंट्स आलेले आहे. अगदी 5-7 मिनिटाचा तो व्हिडिओ, 5-10 मिनिटाचा व्हिडिओ, पण त्याच्यात कर्ता ओळखणे, कर्म ओळखणे, वाक्य सकर्मक आहे की नाही हे ओळखणे हे बघून घ्या. ते एकदा समजून घ्या. ते एकदा बघितलं की मग आपण पुढच्या प्रकारांचा विचार करू शकतो. आता याच्यात क्रियापदाचे आणखी पण काही प्रकार पडतात. आणखी कोणते प्रकार पडतात आणि त्यांना कसं लक्षात ठेवायचं या गोष्टीचा आपण आज विचार करणार आहोत. लक्षात कसं ठेवायचं हे आज आपल्याला बघायचंय. पहिला प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. मित्रांनो, जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्म घेऊन येतं त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणत असतात. जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्म स्वतःसोबत घेऊन येतं त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. मग याचं वैशिष्ट्य काय? याच्यात दोन कर्म असतात. आता हे दोन कर्म कसे तर सगळ्यात पहिले वाक्य सकर्मक आहे का ते ठरवा. सकर्मक असलं तर काय ना प्रश्न विचारला, काय सांगतो नीट लक्षात ठेवा. वाक्य सकर्मक आहे का एकदा हे चेक करा. आणि हे चेक करण्यासाठी आपला पहिला व्हिडिओ कर्ता व कर्म ओळखा हा बघा, म्हणजे तुमचा तो डाऊट क्लिअर होईल. ती कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीत क्लिअर होईल. एकदा ते ठरलं की वाक्य सकर्मक आहे, मग सकर्मक वाक्याला क्रियापदाला काही ना प्रश्न विचारला तर येणारं उत्तर प्रत्यक्ष कर्म असतं. आणि कोणाला असा प्रश्न विचारला तर येणारं उत्तर अप्रत्यक्ष कर्म असतं. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असे दोन कर्म जे क्रियापद स्वतःसोबत घेऊन येतं त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणत असतात. जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्म स्वतःसोबत घेऊन येतं त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणत असतात. यात क्रियापदाला काही ना प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं. तर कोणाला हा प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे
अप्रत्यक्ष कर्म असतं. तर प्रत्यक्ष कर्म नेहमी प्रथमांत असतं. प्रथमांत असतं म्हणजे कोणत्याच विभक्तीचे प्रत्यय नसतात. प्रथमांत असतं म्हणजे प्रत्यय नसतात. कोणत्याच विभक्तीचे प्रत्यय नसतात. हे बऱ्याचदा वस्तुवाचक असतं, वस्तू किंवा विचारवाचक असतं. अप्रत्यक्ष कर्म नेहमी चतुर्थीत असतं. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय असतात. जसं की सलाते, सलानाते यासारखे प्रत्यय त्याला लागलेले असतात. आणि हे व्यक्तिवाचक असतं. बऱ्याचदा अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असते. मग आपण आज त्याचे उदाहरण घेऊया. एकच टॉपिक घेऊ आणि 100% लक्षात ठेवू. हे एकदा लिहून घ्या. काही ना प्रश्न विचारला तर येणार उत्तर प्रत्यक्ष कर्म असतं. प्रत्यक्ष कर्म नेहमी प्रथमांत असतं. प्रथमांत असतं म्हणजे त्याला प्रत्यय नसतात. आणि प्रत्यक्ष कर्म बऱ्याचदा वस्तुवाचक किंवा विचारवाचक असतं. तर कोणाला क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोणाला असं विचारलं तर येणार उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असतं. आणि अप्रत्यक्ष कर्म नेहमी चतुर्थी विभक्तीमध्ये दिलेलं असतं. जसं की सलाते, सलानाते यासारखं ते व्यक्तिवाचक असतात. याची उदाहरणं बघूया मित्रांनो. गणूने दुकानदाराला पैसे दिले. गणूने दुकानदाराला पैसे दिले. गणूने दुकानदाराला पैसे दिले यासारखं. देणारा कोण आहे? देणारा कोण? गणू. मग देणारा झाला कर्ता. आता कर्त्याने केलेली कृती ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणत असतात. मग देण्याची प्रक्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणत असतात. पण वाक्य जर सकर्मक आहे आणि सकर्मक आहे की नाही याचा जो आपण पहिला व्हिडिओ बघितला त्यात आपण बघितलं की कर्त्याला ने प्रत्यय असतं, वाक्य भूतकाळी असतं. असं असेल तर त्याला सकर्मक म्हणतात. मग एकदा सकर्मक आहे हे आयडेंटिफाय झालं, हे कळलं की मग काय ना प्रश्न विचारा. काय दिले? पैसे. मग पैसे आलं प्रत्यक्ष कर्म. काय दिले? पैसे. म्हणून पैसेला आणायचं प्रत्यक्ष कर्म. पण देण्याची प्रक्रिया कोणाला दिले? दुकानदाराला. मग दुकानदार झालं अप्रत्यक्ष कर्म. यासारखं काही ना प्रश्न विचारा, प्रत्यक्ष कर्म येईल. कोणाला दिले असं विचारा, अप्रत्यक्ष कर्म येईल. दुसरं उदाहरण बघू. गुरुजी मुलांना गणित शिकवतात. गुरुजी मुलांना गणित शिकवतात. आता शिकवणारे कोण? गुरुजी. मग गुरुजी झाले कर्ता. गुरुजी कर्ता आले. आता हे वाक्य असं सकर्मक आहे की नाही हे चेक करण्यासाठी गुरुजींनी मुलांना गणित शिकवले असं साधं भूतकाळी करून बघायचे, कर्त्याला ने प्रत्यय लावून. होत असेल तर सकर्मक समजायचं. मग जर सकर्मक असेल, सकर्मक असेल, सकर्मक असेल तर काय ना आणि कोणाला असा प्रश्न विचारा. काय शिकवतात? गणित. मग गणित झालं प्रत्यक्ष कर्म. कोणाला शिकवतात? मुलांना. मग मुलं झाले अप्रत्यक्ष कर्म. यासारखं. तिसरं उदाहरण घ्या. आईने भिकाऱ्याला अन्न दिले. आईने भिकाऱ्याला अन्न दिले. देणारी कोण? आई. आई झाली कर्ता. आता काय दिले? अन्न. मग अन्न झालं प्रत्यक्ष कर्म आणि कोणाला? भिकाऱ्याला. यासारखं कोणाला आणि काय हे प्रश्न लक्षात ठेवा. हे प्रश्न जर लक्षात राहिले तर आपलं दोन कर्म भेटतात. आणि ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. द्विकर्मक क्रियापद हा पहिला टॉपिक आपण आज बघितला. द्विकर्मक क्रियापद कशाला म्हणतात? ज्या वाक्यात दोन कर्म असतात. यातलं एक प्रत्यक्ष असतं, एक अप्रत्यक्ष असतं. आता क्रियापद कशाला म्हणतात? क्रियापद कशाला म्हणतात तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही क्रियावाचक शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हणत असतात. आता या क्रियावाचक शब्दामध्ये जे काही मूळ रूप असतं त्याला धातू असं म्हणत असतात. या धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी किंवा अपूर्ण दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित असं म्हणत असतात. यासारखं क्रियापदाचा हा भाग आपण इथं बघितला. उद्या आपण पुढच्या तासांचा, पुढच्या घटकांचा विचार करू, पुढच्या प्रकारांचा विचार करू. आज फक्त एवढं लक्षात ठेवा, द्विकर्मक दोन कर्म असतात, एक प्रत्यक्ष एक अप्रत्यक्ष. ओळखायचं कसं? क्रियापदाला काय ना प्रश्न विचारला तर प्रत्यक्ष कर्म येतं. काय विचारायचंय? काय विचारलं तर प्रत्यक्ष येतं. कोणाला? अप्रत्यक्ष. काय? कोणाला? काय? कोणाला? यासारखं. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रकार घेऊन येऊ. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.